भोंदूखराच्या ईशान्येश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला 3 अग्निकुंड आहेत. होम आणि विविध धार्मिक विधींसाठी वापरण्यात आलेली ही अग्निकुंड आहेत, जिथे अर्धवट जळलेले नारळ, होम हवनासाठी लागणारं साहित्य सुद्धा त्या ठिकाणी दिसतंय. अग्निकुंडात विविध धार्मिक आणि अघोरी पूजा केली जात असल्याची शक्यता आहे. अशोक खराच्या शिवनिका संस्थानांतर्गत बांधलेल्या ईशान्येश्वराच्या उजव्या बाजूला मी सध्या उभा आहे आणि या मंदिराच्या उजव्या बाजूला अशा प्रकारचे हे अग्निकुंड आढळून येत आहे. आपण बघतो की हे यामध्ये होम किंवा अघोरी पूजा करत असल्याचं जे आहे ते बोललं जात होतं आणि अशा प्रकारचे 3 अग्निकुंड जे आहे ते बघायला मिळत आहे. काही ठिकाणी हे अर्धवट जळलेले नारळ असतील, विस्तू असेल किंवा हे काही लाकडे असतील ते आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण कालच ज्यावेळेला त्या भोंदू अशोक खरातला कोर्टामध्ये हजर केलं तर त्यावेळेस वेगवेगळे धक्कादायक खुलासे जे आहे ते समोर आले होते. वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते समोर आल्या होत्या. त्यामुळं आता पुढील तपासामध्ये त्यांनी काही नरबळी घेतलेला आहे का किंवा हरणाची काही शिकार केलेली आहे का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन अमित ताडेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, मिरगाव, सिन्नर.